लहानपणापासून एकाच गल्लीत राहणारा प्रणिताचा बालपणीचा मित्र विनय. एकाच शाळेत एकाच वर्गात ते दोघेही होते. तसे दोघेही अभ्यासात हुशार होते. ते पदवीपर्यंत दोघे बरोबर शिकत होते. प्रणिताला पुढे शिकण्याची इच्छा होती. पण घरात वडीलधाऱ्या मंडळींसमोर तिचं काही चाललं नाही. कारण जास्त शिकून काय करायचं आहे असं तिच्या घरातील वडीलधाऱ्या लोकांचं मत होतं. मग काय, तिच्या काकाने एका श्रीमंत बापाच्या मुलाचे स्थळ तिच्यासाठी आणलं. बघण्याचा कार्यक्रम व लग्न अगदी घाईगडबडीत करण्याचं ठरलं. पण मुलाकडचे इतके घाई का करत आहेत याचा विचार प्रणितीची आई सोडून इतर कोणीही केला नाही. आणि प्रणिताला बघायला येताना व लग्नाची बोलणी देखील करतानाही मुलाकडून विशेष कोणी आलेलं नव्हतं. हे प्रणिताच्या आईच्या लक्षात आलं होतं. तेव्हा तिने आपली शंका बोलून देखील दाखवली होती. पण घरातील इतर लोकांनी तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे, तसं काही नाही म्हणून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. आणि अधिक तपास न करताच घाईगडबडीने तिचे लग्न करून दिले. ती सासरी गेली. तिचा नवरा संकेत तसा दिसायला चांगला होता. पण श्रीमंत बापाचा लाडावलेला एकुलता एक मुलगा होता. कामाची सवय नाही की जबाबदारीची जाणीव नाही असा तो वागत होता. लग्न झाल्यानंतरही त्याचे मित्रांसोबत बाहेर फिरणे, मस्ती करणे, पार्टी करणे आणि अवेळी घरात पिऊन येणे हे सुरूच होतं. तो घरात कमी आणि घराबाहेरच जास्त राहत असे. घरी रात्री तो पिऊन यायचा आणि प्रणितीसोबत काही ना काही कारणावरून भांडण काढायचा, तिच्यावर संशय घ्यायचा आणि तिला मारहाण देखील करायचा. तिच्या आईवडिलांची परिस्थिती जेमतेम होती, त्यामुळेच ती सर्व मुकाटपणे सहन करत होती. तिला एक लहान गोंडस अशी मुलगी होती. तीच तिचे जीव की प्राण होती. घरात सासू सासरे होते, पण त्यांचेही संकेत पुढे काही चालायचं नाही. तो तर त्यांच्याच अतिलाडाने बिघडलेला मुलगा होता. लहानपणापासून एकुलता एक म्हणून लाड केले. नको त्या वयात नको ती व्यसनं लागली. घरात पैशांची काही कमी नव्हती, त्यामुळे पैसा नको तेथे खर्च केला जात होता. परिणामी संकेत वाया गेला आणि हे आईवडिलांच्या फारच उशिरा लक्षात आलं. तेव्हा त्यांना मुलाची काळजी वाटू लागली. त्यांना वाटलं की त्याचं लग्न करून द्यावं, म्हणजे मग तो सुधारेल, चांगल्या मार्गाला लागेल, बायको आली की संसारात रमेल. पण प्रत्यक्षात मात्र काहीच तसं घडलं नाही. तो तर जसा होता तसाच राहिला, किंबहुना अधिकच रागीट व संशयी हेकेखोर झाला. आणि आता तो घरात आई वडिलांचं देखील ऐकत नाही. प्रणितीचा संसार अशा वाया गेलेल्या मुलासोबत चालूच होता. खरं तर तीच सर्व सहन करत होती, हे नातं निभावत होती, आपल्या मुलीकडे पाहून जगत होती. संकेतच्या आईवडिलांनी तर त्यातूनच अंग बाहेर काढलं होतं. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी तिच्यावरच होती. खानदानी श्रीमंत असल्यामुळे घरात कोणीच काम करत नव्हतं. सासू सासरे एका खोलीतच राहायचे, फारसे बाहेर यायचे नाही. प्रणिताच्या लग्नाला जेमतेम 4-5 वर्ष पूर्ण झाली होती. पण परिस्थितीने तिला प्रौढ बनवलं होतं. दिवसभर घरातील कामाचा बोजा तर घरातल्या सगळ्यांना सर्व जागेवर देऊनही तिच्यावर डोळे रोखले जायचे. संकेत तर घरात नसायचा, पण रात्री पिऊन आला की प्रणितीच्या मात्र चुका काढायचा, तिला अपशब्द वापरायचा. असेच दिवसामागून दिवस जात होते. कधीतरी सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येतील असं प्रणिताला वाटायचं, पण नियतीला ते मान्य नव्हतं. नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एक दिवस संकेतच्या बाबांचे गावाकडील जमीनसंदर्भात काहीतरी अचानक काम निघालं म्हणून संकेतचे आईवडील दोघेही रात्री ड्रायव्हरला घेऊन गावी जाण्यास निघाले. तसं त्यांनी प्रणितीला सुद्धा सांगितलं. तेव्हा संकेत घरी नव्हता. तो तर नेहमीप्रमाणेच मित्रांसोबत बाहेर होता. रात्रीच्या सुमारास ते निघाले. पावसाचे दिवस होते, पण सुरुवातीला काही पाऊस नव्हता आणि पुढे गेल्यानंतर दाट काळोख पसरला होता आणि पाऊसही जोरात सुरू होता. ड्रायव्हर गाडी हळूहळू चालवत होता, पण समोरून येणाऱ्या मोठ्या ट्रकने धडक मारली. त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यामध्येच संकेतच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. हे जेव्हा संकेत व प्रणितीला समजलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला. आईवडिलांच्या अशा अचानक जाण्याने तो अधिकच दुखावला गेला. आपल्या बायकोनेच आपल्या आईवडिलांना मारलं, तिच्यामुळेच ते दोघेही गेले असा त्याचा गैरसमज झाला. तिने मला कळवलं का नाही की आईबाबा इतक्या रात्री पावसात जात आहेत. आणि मग काय, त्यानंतर तर तो प्रणितीवर अधिकच राग काढू लागला. आईवडिलांच्या अचानक जाण्याचा धक्का त्याला सहन झाला नाही. तो अधिकच संशयाने तिरस्काराने तिच्याकडे पाहू लागला. घरात तिच्यावर पाळत ठेवू लागला.
ती काय करते, काय नाही, कोठे जाते, कोणाशी बोलते, अशा अनेक छोट्या गोष्टीवरही तो नजर ठेवू लागला. त्याच्या सततच्या अशा सवयीने प्रणिती वैतागली होती. त्यामध्ये त्यांचे मित्र त्यांनी तर अधिकच भर टाकली. आता तिला तर घर तुरुंगासारखं वाटू लागलं होतं. सासू-सासरे यांच्या निधनानंतर घरात वडीलधारे कोणी नसल्याने तिला एकटं वाटू लागलं होतं. सासू-सासरे होते तर एक आधार होता, पण आता तिला घरात खूप अस्वस्थ वाटू लागलं. या परिस्थितीवर रडू यायचं तेव्हा ती खूप रडायची आणि तिची चिमुकली तिच्या इवल्याशा हाताने तिचे अश्रू पुसायचे. तेव्हा तर तिला अजूनच गहिवरून यायचं. कधी-कधी तिला वाटायचं की आपण हा अन्याय का सहन करतोय? जशास तसं वागावं आणि त्याला चांगला धडा शिकवावा, त्याच्याविरुद्ध आवाज उठवावा. पण आई-वडिलांचे संस्कार तिला शांत राहायला लावत होते. पण नियतीने तिच्या आयुष्यात काही वेगळंच नियोजन करून ठेवलं होतं. संकेत तर काही सुधारण्याच्या मार्गात नव्हताच. उलट तो पहिल्यापेक्षाही जास्त तापट, रागीट, संशयी बनला होता. एक दिवस नेहमीप्रमाणे संकेत आजही उशिराच घरी आला होता. प्रणिती हॉलमध्ये बसली होती आणि तिची मुलगी रूममध्ये झोपली होती. बरीच रात्र झाली होती. संकेतची वाट बघता बघता प्रणिती हॉलमध्ये सोफ्यावरच झोपी गेली. काही वेळाने संकेत आला. दरवाजाचा आवाज आला म्हणून प्रणिती दार उघडण्यासाठी गेली तर संकेत आजही भरपूर पिऊन आला होता. त्याला चालण्याची शुद्ध नव्हती. त्याने आल्याबरोबरच प्रणितीसोबत भांडण करायला सुरुवात केली आणि नंतर मारहाण. त्याने तिला सोफ्यावर ढकललं आणि उशी तिच्या तोंडावर ठेवून तिला मारण्याचा प्रयत्न करू लागला. तो बोलत होता, आज तुला मी जिवंत सोडणार नाही. माझ्या आई-वडिलांच्या मृत्यूचा बदला घेणारच. प्रणिती त्याला प्रतिकार करत होती, पण तिची ताकद कमी पडत होती. शेवटी तिने जोरात त्याला बाजूला ढकललं आणि ती वेगानेच घराबाहेर पडली. ती घरापासून दूर एका मंदिरात तिने आश्रय घेतला. जीव मुठीत धरून एका कोपऱ्यात ती लपली. अंगावरच्या एका साडीवर ती बाहेर पडली होती. घरी जाऊन तर तिची वाट पाहणाऱ्या तिच्या चिमुकलीशिवाय दुसरं कोणी नव्हतं. तिच्यासाठी तिचा जीव तळमळत होता. आता पुन्हा त्या घरात जाण्याची तिची काही इच्छाच अजिबात राहिलेली नव्हती. पण मागे तिची चिमुकली होती. तिच्यासाठी प्रणितीचा जीव वरखाली होत होता. तिने ती रात्र कशीबशी घालवली. सकाळी ती पायी चालत होती, पण तिला पाठीमागून कोणीतरी तिचा पाठलाग करत असल्याचे जाणवले आणि तिच्या मागून पाठलाग करणारी व्यक्ती संकेत होता. त्याने तिचा हात धरला आणि तिला तो म्हणाला, चल घरी. ती म्हणाली, सोडा, मला त्रास होत आहे. पण तिच्या बोलण्याकडे त्याने लक्ष दिलं नाही. त्याने जोरात तिचा हात पकडला. मग मात्र ती चिडली. तिने तिच्या जवळच असलेल्या दगडाने त्याला मारलं आणि ती तेथून पळाली. ती गावाबाहेरच्या खोल दरीकडेच्या दिशेने तिने धाव घेतली आणि तिने मनाशी निश्चय केलेलाच होता की आता जगण्याचं काहीच कारण नाही, जगण्यात काहीच अर्थ नाही. कशीबशी ती त्या डोंगराच्या कडेला येऊन पोहोचली. खाली खोल दरी होती. तिने आकाशाकडे पाहिलं आणि ती उडी घेणार इतक्यात त्या क्षणी एका मजबूत हाताने तिला मागे ओढलं. तिला कोणीतरी मागे खेचलं. एका दणकट हाताने तिला सावरलं होतं. तिने त्याच्या हाताला झटका दिला तसा तो ओरडला तेव्हा ती घाबरली. तिचा एक पाय दरीच्या कापरी वरच्या दगडाच्या फटीत अडकला. त्याने तिला जोरात ओढलं आणि नकळत ती त्याच्या बाहुपाशात विसावली. क्षणभरानंतर तिने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडावलं. तिच्या अश्रूंचा बांध फुटला, पण त्याने तिच्या गालावर ओघळणारे अश्रू अलगद पुसले. तिला सावरणारा तिचा बालपणीचा मित्र तो विनय होता. परिणितीने त्याच्याकडे पाहिलं आणि तिला दिलासा मिळाला. तो बोलला, वेडी झाली आहेस का तू? करायला काय निघाली होतीस? तिचे अश्रू काहीही केल्या थांबत नव्हते. तो म्हणाला, रडून घे आज. मन मोकळेपणाने रडून घे. तुझ्या अश्रूंना वाट मोकळी करून घे, तरच तुझ्या दुःखाचा निसारा होईल. त्याने मान खाली घातली आणि तो विचार करू लागला. खरोखरच हिने किती सोसलं आहे हे लक्षात येतंय. विनय तिला समजावत होता की तुला जगायचं आहे तुझ्या छोट्या मुलीसाठी आणि स्वतःसाठी. कोणाच्या तरी चुकीची शिक्षा तू स्वतःला आणि तुझ्या मुलीला का देत आहेस? तुझ्यानंतर तुझ्या मुलीचे पण तुझ्यासारखेच हाल होतील. तिलाही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागेल. तुला जगावं लागेल तुझ्यावर प्रेम करणाऱ्या तुझ्या माणसांसाठी. तो तिला समजावत असताना तिची नजर नकळत त्याच्या नजरेला भिडली. त्या नजरेत तिला दिसला त्याग आणि प्रेम, आपुलकी. विनयच्या रूपात तिला दिसत होती. त्याचा मैत्रीचा आधार. पदवीपर्यंत शिक्षण घेताना ते दोघे बऱ्याच वेळेला अभ्यासाच्या निमित्ताने एकत्र यायचे. पण फक्त मैत्री एवढंच दोघांच्या मनात होतं.
अचानक परिणितीचं लग्न ठरलं आणि घाईगडबडीने लग्न झालं देखील. परिणितीचं लग्न ठरलं त्यावेळी मात्र विनयला हुरहुर वाटू लागली. तो एकाकी पडला होता. पण मनातील भावना शब्दात त्याला कधीच मांडता आल्याच नाहीत. त्यानंतर त्यालाही अनेक चांगली स्थळ येऊन देखील त्याने लग्नाचा विचार काही केला नाही. आज अचानक परिणिती त्याला भेटली, तेही या बेदरलेल्या अवस्थेत. पण तिला वाचवता आलं याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं. पण डोळ्यात मात्र निस्वार्थी भाव होता. मैत्रीचा त्याने तिचा हात धरला आणि दोघेही निघाले एका वेगळ्या पाऊलवाटेकडे. विनयने प्रणितीला तिच्या माहेरी सोडलं. प्रणितीने घरी सर्व काही सांगितलं. तिच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. संकेतवर गुन्हा दाखल झाला. त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली. पुढे काही वर्षांनी प्रणितीने संकेतकडून घटस्फोट घेतला आणि आज ती तिचे आयुष्य समाधानाने सुखाने घालवत आहे. या प्रवासात तिला विनयची साथ मिळाली. त्याने कधीच तिला अंतर दिलं नाही. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.